पार्टीमध्ये असं नसते. बिंदास नाचायचं असतं पार्टीमध्ये. सगळं विसरून डान्सची मजा घ्यायची असती. ते पण आता मीच शिकवायचं तुम्हाला काय? थांबलाय का? चालू करा, गाडी लाव ना. करा ना, लाव. मला वाटलं होतं तू जरा भाषण दिलं आणि राजूला ऑर्डर मिळाली म्हणून पार्टी ठेवली असेल तुम्ही. तर बॉम्बच टाकला तुम्ही माझ्यावर. मग कसं वाटलं सरप्राईज? एक नंबर. तुळजा, कसं जमतं का तुला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरायला? तुझ्याच कडून शिकले. बरं चला आता दादा, वहिनीने ना तुझ्यासाठी अजून एक प्राइज आणले. धनू, सरप्राईज असतं ते, सरप्राईज. तेच ते का बस वहिनी. हो सूर्या, पटकन डोळे बंद कर. काय आता? ए छत्री, एक काम करायचं. 100 किलो कंदी पेड्याची ऑर्डर द्यायची. 100 किलो? गावात अख्ख्या पेढे वाटले गेले पाहिजे. डॅडी, तुम्हाला सांगतो आज लय जाम खुश आहे. अहो, माझ्या लग्नात पण मी एवढा खुश नव्हतो. आज त्या सूर्याचं पद्धतशीर गाणं वाजणारे आपल्या माणसाची टिपच. आतापर्यंत ना त्याला पोलिसांनी उचलला पण असं. अरे छत्री, आता कसं होणार माझ्या लेकीच? ए शत्रू, आमच्या पूर्ण आम्हाला चॅलेंज दिलं, आता काय करायचं? आम्हाला चॅलेंज केलेल्या जिल्ह्यातल्या मोठमोठ्या राजकारण्यांना मातीत सारले आणि नामो निशान मिटवून टाकलं त्यांचं. आम्हाला आमचीच पोरगी चॅलेंज करत होती. आमची इज्जत सगळ्यात मोठी हीच या सूर्यानं मातीत मिळवली. भोग म्हणा आता कर्माची फळं. अरे छत्री, फोन लाव आपल्या माणसाला. हे काय लावतो? आपल्याला बघायचंय की नक्की त्या घरात काय तडफड चालू आहे. बोला शेठ. खेचला का नाही त्याला? आता पोलिसांनी पकडून नेलं त्याला. आम्ही काय सांगितलं होतं? स्वतःच्या पायानं पोलीस स्टेशनला जाता कामा नये. त्या आधीच खेचा त्याला, लागा कामाला. अय छत्री, मला त्या सूर्याचा सूर्यास्त होताना बघायचं. चल चल. सूर्यासाठी हे गाव, या गावातली माणसं एक कुटुंब आहे, कुटुंब. कधीच असं नाही करू शकत. तुम्ही सगळे थोडा विचार करा. सूर्याची लहान बहीण भाग्या, ती आजारी पडली. त्याला घातपात करायचाच असता तर आपल्या लहान बहिणीला हे जेवण त्याने का खाऊ दिलं असतं? हा, अन घरातनं टोपा बाहेर पडण्याच्या आधी मी ते जेवण खाऊन बघितलं होतं. मला बरं कसं काही नाही झालं. हा, म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत जेवण घरात होतं तोवर सगळं ठीक होतं. हा, मग हे सगळं केलं कोणी? अहो, याच प्रश्नाचं तर उत्तर आपल्याला शोधायचंय. पण तुम्ही सगळे
सूर्याला दोषी ठरवून मोकळे झाला. सूर्या असं कधीच करू नाही शकत. मला माझ्या सूर्यावर विश्वास आहे आणि मी सूर्यासोबत आहे आणि मी त्याला यातून बाहेर काढीन. मी सूर्यासोबत आहे. मी पण 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 सूर्यासोबत आहे. आम्ही सगळे सोबत आहे. येडाय खुळाय तुम्ही. अरे तो गुन्हेगार आहे, त्याला जिवंत नाही सोडणार आम्ही. मला तर वाटतं जेवणात हेनीच काहीतरी टाकलं असेल. कोण आहे तुम्ही? हा? मामा, मला तर असंच वाटायला लागले. या रे सगळ्यांना निघणार. थांबा. यांना मारून काय सूर्या सुटणार नाहीये. यांच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात. आणि तो फक्त सूर्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा दुश्मन. त्याने आपल्या गावातल्या लहान मुलांचा जीव धोक्यात घातला. त्याला आपण सोडायचं नाही, पण सर्वात आधी सूर्याला पोलीस पकडून घेऊन गेले. त्याला सोडवण्याची आधी गरज आहे. त्याला सोडवलं पाहिजे. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळी पोलीस स्टेशनला जातो. जोपर्यंत सूर्याला सोडत नाही तोपर्यंत आम्ही सगळी गप्प बसणार नाही. चला रे.